डीप डाईव्ह विथ ज्योतीच्या या एपिसोड्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक पुस्तक असतं ज्याचा प्रभाव त्या व्यक्तीवरती पडतो किंवा पडू शकतो. तसंच माझ्यावरती किंवा मला वन ऑफ द आवडलेलं दाजी कमलेश पटेल यांचं प्रारब्धाची रचना, हे आय शो यू इन डिफरंट वे, द हार्टफुलनेस वे, हे जे पुस्तक आहे हे एक आयुष्य उलगडते की नवीन कदाचित मी जे काही शोधत होते किंवा ज्या काही वाटेवरतून मला जाण्याचा प्रवास करण्याची इच्छा होती आणि त्या प्रवासाकडे जाणारी गाईडलाईन मला वाटली. सो माझी इच्छा आहे की आपण सगळे मिळून वाचूया. अंतिम तत्व ज्याचा आपण या पुस्तकात शोध घेतो ते म्हणजे आपण एकटे नाही, आपण सर्वच जोडलेले आहोत. मानवतेच्या प्रारब्धाची रचना करण्यासाठी आपण आधी स्वतःपासून सुरुवात करतो व त्याचा परीघ वाढवत नेऊन इतरांना त्यात सामावून घेतो. असा एक दिवस नक्की येईल की आपण सर्वजण मिळून मानवता ज्या मार्गाने जात आहे त्याची दिशा बदलण्यात सक्षम हो. दाजी, आपण प्रयोग आहात, आपण प्रयोग करणारे आहात आणि आपणच निष्कर्ष आहात. सर्व सच्च्या प्रयोगकर्त्यांना समर्पित. आपल्या जीवन प्रवासात प्रारब्धाचा अर्थ काय, काय अटळ आहे आणि किती बदल करू शकतो, आपण आपल्या प्रारब्धाची रचना कशा प्रकारे करू शकतो, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळणार आहे. दुसरे तत्व म्हणजे आपण आपल्या दैनंदिन विचारांनी आपण आपल्यासाठी आपल्या प्रारब्धाची रचना करीत असतो. आपल्या इच्छांनी कोणती गोष्ट आपल्याला आकर्षित करते, कोणत्या गोष्टीचा आपल्याला तिटकारा वाटतो, त्याने आपल्या आवडी आणि नावडींनी सुद्धा. तिसरे तत्व हे आहे की आपल्या प्रारब्धाची रचना करण्यासाठी आपल्याला आपल्या मनावर काम करावे लागते व त्यासाठी आपल्याला ध्यान साधनेची गरज असते. प्रारब्ध, नशीब आणि मुक्त इच्छा. मला नेहमीच उत्क्रांती व प्रारब्ध याविषयी आकर्षण वाटत आले आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील असे महत्त्वाचे क्षण आले आहेत ज्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि माझ्या निर्णयाने मला एक विशिष्ट मार्गावर आणून सोडले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी 19 वर्षाच्या असताना 1976 मध्ये घडली. मला ध्यान करताना पाहणाऱ्या माझ्या एका महाविद्यालयीन मित्राने एक दिवस कठोरपणे विचारले, तू काय करतो आहेस? डोळे मिटून तू तुझा वेळ वाया का घालवित आहेस? मी जेव्हा तुला ध्यान करण्याचा प्रयत्न करीत असताना पाहतो तेव्हा मला तू विचलित झालेला आढळतोस. मी म्हणालो, मी खूप आटोकाट प्रयत्न करतो आहे, पण काय करू, ते कसे करायचे ते मला माहिती नाही. तो म्हणाला, मी तुला एका महिलेकडे नेतो, ती तुला अगदी थेट समाधी अवस्थेमध्ये जाण्यास मदत करेल. मला ते पटले. मग मी म्हणालो, ठीक आहे, चल जाऊया. तो मला 40शीतील एका अतिशय विनयशील महिलेकडे घेऊन गेला. त्याने मला विचारले, तुम्हाला ध्यान कशासाठी करायचे आहे? मी म्हणालो, ही माझी स्वाभाविक इच्छा आहे. मला ध्यान करायचे आहे. स्वामी विवेकानंदांप्रमाणे मला भारत भ्रमण करायचे आहे. मला त्यांच्यासारखे बनायचे आहे. मला ईश्वर साक्षात्कार करून घ्यायचा आहे. त्या म्हणाल्या, माझे मार्गदर्शक म्हणतात की परमेश्वर सर्वत्र आहे. जर तो सर्वत्र आहे तर मग तुम्ही जिथे आहात तेथेच त्याला का नाही शोधत? मी माझे म्हणणे पुढे चालू ठेवले. मला संन्यासी बनायचंय आणि अदृश्य व्हायचे आहे. मला लग्न करायचे नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, एकच लिंग पुरेसे असते तर 2 लिंग निर्माण करायला परमेश्वर काही मूर्ख आहे? लग्नाचाही काही विशेष उद्दिष्ट आहे? तर अशा रीतीने मला प्रिय असलेल्या माझ्या मूलभूत विश्वासाला माझ्या